आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम सोडा आमासनी. सुंदर सुंदर, अरे कुठं होतास तू? यशवंता, भाऊजी, सुंदर आलाय. अरे कुठं गेला होतास? माऊली दूर. भगवे कपडे. हा चित्ता कसा आला परत? गावला होता की माझ्या माणसासनी, मग अक्षरांनी वाचवला. ही अक्षरा म्हणजे ना घरादाराची लागली तंद्री आणि घर फोडून गेली चिचुंद्री. लई लोचा करती. म्हणजे पुन्हा उर्वशीनच माती खाल्ली का? देवा, हिला किती समजवलं तरी पालत्या घड्यावर पाणी आहेच. अरे सुंदर बाबा, कुठं होता तू? अरे तुझ्या काळजीनं डोक्यात कुठले कुठले विचार येत होते. लेकरा, तू सुखरूप असशील की नाही जीवाला घोर लागला होता अगदी. अरे बोल की सुंदर, यो काय अवतार काढलायस? कुठं होतास तू? आमासनी काय बी विचारू नका. सुंदर, नाही, म्या सुंदर नाही. आम्ही कुणाचेच कुणी नाही. या घरादाराशी आमचा काय बी संबंध नाही. सुंदर, अरे काय बोलतोयस तू? माऊली, आता आमासनी कशात बी अडकवू नका. आम्ही आता संन्यास घेणार आहे. आमासनी साधू व्हायचं आहे. सुंदर, अरे डोस कमीच का फिरलाय का तुझं? असं का वागतोय हा अक्षरा? आता ह्यो कुठला अवतार काढलाय? मॅडम तुम्हीच समजून सांगा त्यांना. संन्यास घ्यायला निघाले. मी वेळेत पोचले म्हणून ठीक आहे, नाही तर जबरदस्तीने यांना इथे घेऊन आलीये मी. तुम्ही आमासनी इथे घेऊन आलात ते योग्यच केलं. उलट या घरात आल्यावर आमचा निश्चय ठाम झाला. आता आमासनी कोणी बी अडवू शकत नाही. सुंदर, माऊली, कुणाच्या बी रागाचा, लोभाचा आमच्यावरती काय बी परिणाम होणार नाही. आणि आता आम्हासनी भी कुणाचा राग येत नाही माऊली. मॅडम
तुम्हीच सांभाळून घ्या आता यांना. मी येते. अक्षरा मॅडम, आई साहेबांनी तुम्ही नका सांगू आमासनी कसं सांभाळायचं. आई आहेत त्या, घेतील काळजी. अरे सुंदर, अरे ही कुठली भाषा वापरायला लागलायस तू आज? हा, मामासाहेब, आम्ही म्हटलं नव, आम्ही आता संन्यास घेणार आहे. आम्ही आता असेच राहणार. अरे पण हे करताना वहिनींबद्दल तुझ्या मनात काय बी विचार आला नाही वैरा? असं कसं होईल काकासाहेब? आई साहेब आमच्यासाठी समद आहेत. त्यासने आम्ही कसं इसू? हो ना. मग ज्या आईवर तुमचं इतकं प्रेम आहे त्याच आईला न सांगता तुम्ही निघून गेलात घर सोडून. हे असं काय बी नाही आहे. या माऊलीवर आमचा किती जीव आहे हे आमासनीच माहिती आहे. आणि म्हणूनच घर सोडायच्या आधी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो, त्यांच्या पाया पडलो, त्यांची माफी मागितली आणि मगच हे घर सोडलो. आम्ही कसं बी वागलो तरी आमची माऊली आम्हाला समजून घेऊ शकते, बाकी कुणी बी नाही. अक्षरा मॅडम, आमचा आई साहेबांवर जीव असून देखील आम्ही घराबाहेर पडलो, कारण आता आमासनी प्रेमाच्या बंधनात अडकायचं नाही. सुंदर, माऊली, रडू नका. कोणाचेही अश्रू, प्रेम आता आमासनी अडवू शकत नाही. सुंदर, अरे असं नको रे बोलू. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू, जीव की प्राण आहेस माझा, आधार आहेस माझा. हे कुठलं खोल डोक्यात घेतलंयस तू? जा बघू, आधी कापड बदलून ये. माझा जसा सुंदर आहे ना तसाच सुंदर पाहिजे मला. जा. ते आता शक्य नाही माऊली. आमासनी ही कापडं बदलाय सांगू नका. आणि असं समजू नका की हे समज कराया माझ्यावर कुणी जबरदस्ती केली. ह्यो आमचा निर्णय आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आणि हो, कुणी बी आता आमच्या लग्नाची व्यवस्था करू नका. आमासनी आता कसल्या बी बंधनात अडकायचं नाही. आता आम्ही सुंदर नाही, सुंदराचार्य आहोत. तू मम्माना तुझ्यामुळे झालंय समज. तू वाट लावली समजाची. ए, तोंड आवरून बोलायचं. काय तोंड आवरू? हा, तोंड दाखवायला जागा ठेवलीस का कुठं तू मम्मा? तू ना पार इस्कॉट करून टाकलास माझ्या आयुष्याचा. हाय का आता सुंदरच्या आयुष्यात शिराया मला वाव हाय? झालाय तो संन्याशी, भगवी कपनी चढवून ना गेलाय तो आता घर सोडून. आता माझं काय मम्मा? हा, प्लॅन करतीये प्लॅन. पार ना वाटोळ करून टाकलंस तू समजायचं.
मी हे समजा केलं म्हणून अक्षराची वाट बंद झाली हे लक्षात ठेव. कुठं वाट बंद झाली मम्मा? उलट त्याचा जीव वाचवून ना ती स्वतः त्याला घरात घेऊन आली आहे. तू कराय गेलीस प्लॅन, पर क्रेडिट कोण घेऊन येलंय? ती अक्षरा. मम्मा आता पातूर ती जिंकत आली आहे आणि इथनं पुढं बी ना ती जिंकणार आहे. यामिनी, मम्मा जी फसडून हातात दे तिचं कौतुक केलंस तर. इतक्या सहजासहजी हरणारी मी नाही आणि त्या अक्षराकडून हरणारी तर अजिबात नाही. नशिबानं पुन्हा एकदा साथ दिली ना तर सुंदरला आयुष्यातून उठवून ठेवीन मी. तो पतूर मला चैन पडणार नाही. मम्मा गबासायचा, जिभेला लगाम घालायचा. जीभ सोडली वावभर आणि बोंबा मारती गावभर, असं चालायचं नाही. सॉरी मम्मा, हे जे समजा घडलं ना त्याच्यामुळे रागाच्या भरात बोलून गेले मी. यामिनी, यो राग असाच ठेव. मांजरीचे दात तिच्या पिलांना लागत नाहीत, तसा यो राग तुझ्या माझ्यात उफाळता कामा नाही. ह्या रागात जळून खाक व्हायला पाहिजेत ते अक्षरा आणि सुंदर. आयो, हे सॉंग केलंय खरं, पर ते अंगलटी आलंय. वाटलं होतं हे समज केल्यावर अक्षरा जवळ येईल. छोटी मालक असं काय बी करू नका असं म्हणल, लगेच लग्नाला तयार होईल. छा, असं काय बी झालं नाही. सुंदर लेका, हे सॉंग असंच चालू ठेवा पाहिजे. पर आईच्या पुढ्यात कसं जाणार आहे म्या? तिच्या पुढ्यात आहे ना माझं काय चालतच नाही. ती हे सॉंग लगेच उघडं पाडील. काय करू? आईकडे जाऊ का नको? मामासाहेब थांबा. मामासाहेब, तुमच्या संग थोडं बोलायचं होतं. सुंदर, अरे ही भाषा बदल आधी. आणि काय खूळ घालून घेतलंयस डोक्यात तू हे? खूळ नाही मामासाहेब, शहाणपणाचा मार्ग गावलाय. अहो, तुम्ही काय किंवा आम्ही काय, दोन वेगळे जीव. एका जीवाचा दुसऱ्यावर काय बी अधिकार नाही. सवता एकलं यायचं आणि एकलं जायचं. मग अधिकार नसताना आपण अरतुर कसं करणार? तसा हक्क गाजवता येत नाही कोणावर. झाले तुझं? निघू मी? मामासाहेब थांबा, आमासनी काहीतरी सांगायचं आहे. जेव्हा आम्ही मंदिरात गेलो होतो तेव्हा आमच्यावर गुंडांनी हल्ला केला. सुंदर, अरे म्हणजे ऐका मामासाहेब, त्या गुंडासनी अक्षरा मॅडमनी लय हाणलं. पण त्यातल्या एकानं कुणाचं नाव घेतलंय माहिती आहे? मी कसं सांगणार सुंदर? नाही म्हणजे मला नाही ना माहित. तुम्हासनी माहित नाही म्हणूनच सांगतो. त्यांनी दर्शन आणि शिल्पाचं नाव घेतलं आहे. असं आहे का? हा, नाही बघतोच मी. बघतो नाही, चौकशी करतो चांगलीच. हा, तू नको टेन्शन घेऊ. हा, येऊ मी. याच्या मागं कोण आहे त्याचा शोध म्या नक्की घेणार. काय चाललंय बघताय ना तुम्ही या जगात नाही म्हणून. आज तुम्ही असता आणि सुंदरला असा पाहिला असतात तर तुमच्या जीवाला लई यातना झाल्या असत्या. काहीच सुचना झालंय हो.
काय करू म्या? नुसतं उघड्या डोळ्यांनी हे समद बघत राहायचं. अरे देवा, लय चिडले आई. कशाला आलो मी इथं? माझ्या खोली परत जातो म्या. थांब सुंदर. आते. आयुष्याचा तिटकारा वाटायला लागलाय तुला? सोन्याचा घास मिळतोय तर वाळलेलं गवत भारी वाटतंय. माऊली, सोनं काय आणि गवत काय, आता दोन्ही बी आमच्यासाठी सारखंच आहे. आता कशाचा बी मोह नाही राहिला. सुंदर, आधी ही समधी नाटकं बंद कर. काहीतरी चांगलं होईल असं वाटत असतं आणि भलतच काहीतरी पुण्यात येतं. अरे अचानक ही कसली दुर्बुद्धी सुचलीये तुला? अचानक नाही माऊली, आम्ही तुम्हासनी आधीच समजावून सांगितलं होतं. गब्बस. कोणत्या आईला वाटेल रे की आपल्या पोरानं संन्यास घ्यावा आणि आम्हासनी तुझं लगीन लावताच येणार नाही हे परस्पर ठरवून टाकलंस तू? आता बोल की, ही तुझी नाटकं बंद करणार आहेस की नाही? नाही करणार. सुंदर, आम्ही आधीच सांगितलंय, आमचं लगीन झालं तर अक्षरा संगच होईल, नाहीतर होणार नाही. आणि जो पातूर अक्षरा आमच्या संग लगीन करायला तयार होत नाही तो पातूर आम्ही असंच राहणार. असं नको रे बोलू सुंदर. हे असंच होणार. आम्ही बाबासनी वचन दिलंय की आम्ही संन्यास घेणार म्हणून. आता ही कापडं बी बदलणार नाही आणि यात काय बी बदल होणार नाही. आम्ही बाबासनी वचन दिलं की आम्ही संन्यास घेणार म्हणून. आता ही कापडं बी बदलणार नाही आणि यात काय बी बदल होणार नाही. शरू, जेवून घे. मॅडमकडे हिशोब आला. शरू, आता परिस्थिती बघतेस ना कशी आहे, आता कशी जाऊ गो? मला माहितीये मॅडम आधीच माझ्यावर खूप चिडल्यात आणि मी नाही गेले तर अजून चिडतील. पण आता घरची परिस्थिती किती चिघळली आहे बघतेस ना, आणि या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. शरू, असं हट्ट करू नकोस हा. शरू, मॅडमचा कॉल. हॅलो मॅडम. अक्षरा, आज हिशेब बघायला तू इथं येणार आहेस? कसम द लेजर घेऊन मीच येऊ तिकडं? असं का विचारताय? नाही, आता तीच पाळी आलीये. आजकाल काही वेगळंच वागायला लागलीयस तू. तुझा मनमानी कारभार चाललाय, तेव्हा आता आम्हाला तुझ्या मर्जीनं वागायला पाहिजे. सॉरी मॅडम, असं काहीच नाहीये. मी लगेच निघते. हो, उशीर झालाय पण तरी मी लगेच निघते. आलेच.
आम्ही आधीच सांगितलंय, आमचं लगीन झालं तर अक्षरा संगच होईल, नाहीतर होणार नाही. जो पातूर अक्षरा लग्नाला तयार होत नाही तो पातूर आम्ही असेच राहणार. आम्ही बाबासनी वचन दिलंय की आम्ही संन्यास घेणार म्हणून. आता ही कापडं बी बदलणार नाही आणि यात काय बी बदल होणार नाही. मॅडम आत येऊ? ये. आयुष्याचा ताळेबंद चुकायला लागलाय, तो बघ आधी, मग बाकीचा हिशेब. मॅडम तू असं का वागतेस अक्षरा? या घरातल्या समद्यांनी तुला बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा म्या तुला साथ दिली, तुझ्या पाठीशी उभं राहिले. आजवर फक्त एकदा तुझ्याशी बोलणं तोडलं, ते बी घरातल्या समद्यांनी तुला चोर ठरवलं म्हणून नाही, तू माझ्या सुंदरला थप्पड मारली म्हणून. पण मॅडम माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. पण माझा हाय.